न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते। कॅमेरा आता समोर जाऊ नको। आता अभिवादन करत आहे इस आदरणीय डॉक्टर साहेब थोडं समस्त बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी देश के कणखर गृहमंत्री मान्यवर नेता आदरणीय अमित भाई शाह का सम्मान यहाँ पर हो रहा है। ये सत्कार समारोह नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। गंगापूर रोड नाशिक येथे भक्ती अथर्व गुजराती वय वर्ष 37 यांनी सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पती अथर्व गुजराती यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या घटनेनंतर येवला परिसरातील सर्व सराफी दुकाने बंद ठेवण्यात आली होती। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार चित्रा वाघ यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आहे। काय नेमकी चर्चा झाली या प्रकरणात? आपल्याला काय मागणी असतात? आपण माध्यमातून पाहिलं असेल की भक्ती गुजराती ही जी भक्ती गुजराती माडीवाले ही जी महिला होती, नाशिकमध्ये राहणारी होती, तिची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे। आणि त्या हत्येच्या पुढे काय त्या केसमध्ये पोलीस काय करतायत याच्या संदर्भातली माहिती आम्ही आज CP सरांसोबत केली। आज त्या ठिकाणी कमिशनर साहेब, त्यांच्यासोबत DCP साहेब, त्यांच्यासोबत सिनियर PI साहेब ही सगळी मंडळी तिथे आलेली होती। आयो होते केसचे, ते मुलीचे बाबा आहेत, मुलीचे भाऊ आलेले आहेत इकडे, की त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीत मुलीला आमच्या मारण्यात आलेलं आहे, गुजराती म्हणून आहेत, फरार आहे अख्खं कुटुंब, त्याच्यामध्ये सासू सासरा आणि नवरा हे तिघही आरोपी आहेत आणि ते आता फरार असल्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना शोधून काढावं। त्याचबरोबर मुलींनी काही WhatsApp चॅट केले होते तिच्या परिवारासोबत, भावासोबत, वडिलांसोबत, आईसोबत, आणखीन घरातल्या लोकांसोबत, ते सगळे पोलिसांना देण्यात आलेले आहेत। आणखी आता ज्या वेळेला या अशा केसेस होतात, स्टेटमेंट घेतल्या जातात, त्यावेळेला परिवाराची मानसिकता नसते, ते प्रचंड ट्रॉमामध्ये असतात, कारण त्यांनी त्यांचं मूल त्या ठिकाणी गमावलेलं आहे। आणि म्हणून आता ज्या ज्या काही गोष्टी त्यांना आठवत आहेत, भाऊ असेल, वडील असेल, हे आता पुन्हा एकदा उद्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत। त्यांच्याकडे जितके काही प्रूफ आहेत ते पुन्हा पोलिसांना देणार आहेत। त्याच्यामध्ये ॲडिशनल सेक्शन सुद्धा लागले जाणार आहेत। आता जे सेक्शन पोलिसांनी लावले त्याच्यामध्ये 80 सुद्धा ऍड होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या का लागायला हवे त्याचे प्रूफ वडील आणि भाऊ हे सगळे पोलिसांकडे देणार आहेत। पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठे जाणार, पळून पळून जाणार कुठे, त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय राहणार नाही। हे गुजराती कुटुंब हे प्रचंड
पैसेवालं कुटुंब आहे, त्यामुळे भीती आहे की पासपोर्ट्स घेऊन कुठे परदेशात जात आहेत किंवा काय करतायत. त्यामुळे पोलिसांनी ते सुद्धा बंद केलेले आहेत. ते कुठेही जाऊ शकणार नाहीत. छोटं बाळ आहे 5.5 वर्षाचं, ते मूल कुठे आहे माहीत नाहीये. आजोबा मामा हे सगळे शोध घेतात, परंतु अजून काही कळत नाहीये. संपूर्ण परिवार हा जो आहे तो फरार झालेला आहे. परंतु पोलीस आता फार इथं बोलणं किंवा आपणही त्यांना फार विचारणं योग्य नाही, कारण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पोलीस राईट ट्रॅकवरती आहेत. तर येणाऱ्या दिवसामध्ये हे जे आरोपी आहेत हे निश्चितपणे पकडले जातील आणि भक्तीला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. खरं तर ते बाळ देखील नाहीये, त्याचं काही माहिती मिळाली? 5.5 वर्षाचा मुलगा आहे. कुठे माहिती मिळत नाहीये, मुलाला कुठे नेलंय हे कळत नाहीये. पोलिसांनी त्यांच्याशी संबंधित जी लोक होती त्यांच्या घरी गेले होते पोलीस, परंतु तिथेही मुलगा सापडलेला नाहीये. आता आणखीन काही धागेदोरे पोलिसांच्या हातात लागतायत. ते आपण फार डिस्कस करणं योग्य नाही, कारण आपण आधीच पोलिसांनाही फार विचारणं योग्य नाही. त्यांना त्यांचं काम करायला देऊया. मला आनंद आहे की कमिशनर साहेबांनी ही केस ACP बडे या मॅडमकडे दिलेली आहे. त्या स्वतः ही केस बघणार आहेत. उद्या पुन्हा एकदा परिवाराला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी परिवाराला सहकार्यच केलंय. प्रश्न हा आहे की अजून आरोपी पकडले गेलेले नाही आहेत. समोरचे जी लोक आहेत, ही जी गुजराती फॅमिली आहे ती इथली प्रथित यश आहे. येवल्यामध्ये त्यांच्या पेढ्या आहेत, नाशिकमध्ये त्यांच्या पेढ्या आहेत, आणखीन बरेच त्यांचे व्यवसाय आहेत. म्हणून कुठेतरी भीती असते की बाबा आपल्या मुलीला न्याय मिळेल की नाही. परंतु आज कमिशनर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते काय करतायत, कसं करतायत, कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा काम करते याची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्या परिवाराच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर झालेत. सगळे समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की बाळ सुद्धा मिळेल आणि मुलीला आमच्या न्याय सुद्धा मिळेल. ते खरं तर अनेक घटना असं राज्यभर घडत आहे. महिला आयोग या संदर्भात काही ठोस भूमिका घेत नाही किंवा महिला आयोगाकडून मदत होत नाही. पीडितांचे जे प्रश्न ते सुटले जात नाहीये. रुपाली चाकणकर यांच्यावर सर्व स्तरातून आता टीका होते. नीलम गोरे असतील किंवा रुपाली पाटील ठोंबरे असतील, या संदर्भात बघा, मी सुद्धा महिला आयोगावरती काम केलेली एक कार्यकर्ता आहे. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या केसेस येत असतात. बऱ्याच केसेस या येत नाहीत कळल्यावरती सुमोटोमध्ये त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाते, केसेस रजिस्टर्ड केले जातात. बऱ्याच वेळेला कौटुंबिक काउन्सिलिंगमधून बऱ्याच केसेसचं जे आहे ते निराकरण होत असतं पुढे. कारण शेवटी महिला आयोग पण आहे ते संसार वाचवण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही आहे. त्यामुळे त्यांची पहिली प्रायोरिटी काय असते की तो संसार वाचला पाहिजे. त्यांच्याकडे आदेश देण्याची पॉवर आहे, पोलिसांना ते सांगू शकतात. त्या पद्धतीने त्यांचं आता सध्या महिला आयोगामध्ये काय चाललंय किंवा किती केसेस त्यांनी काल, मला वाटतं काल मी 2 दिवस माझ्या घरात लग्न असल्यामुळे मला तिथं पाहता आलं नाही, पण मी कुठेतरी स्टेटमेंट असं ऐकल्यासारखं वाटतंय की त्यांनी रिपोर्ट्स वगैरे दाखवलेत. बघा, प्रत्येक यंत्रणा काम करत असते. त्या आता यंत्रणेमध्ये कुठे लूपहोल्स आहेत, कुठे कमी झाली आहे, हा चौकशीचा भाग आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काय गोष्टी झाल्या आहेत, कुठे कमी पडलेत, हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. रुपाली पाटील ठोंबरे म्हणताय का वैष्णवी हगवणे जे आत्महत्या प्रकरण आहे त्या संदर्भात खरंच आयोगाकडनं हलगर्जीपणा झालाय का? या संदर्भात त्यांनी चौकशीची मागणी जी आहे ती आता केली. मी तर सांगितलं की फक्त महिला आयोग नाही, तर ज्या वेळेला त्या पोलीस स्टेशनला मयुरी जगताप नाव आहे ना, ही गेली होती, त्यावेळेला कुठले पोलीस अधिकारी होते? त्यांनी त्या ठिकाणी FIR का घेतला नाही? सरकार काय सांगतंय? महिला पोलीस काय आहेत आपल्याकडे? सरकार काय सांगतंय की बाई एकदा आल्यानंतर ती काय म्हणते ते तिचं पूर्ण ऐकून घ्या. तिला मदत करण्याचे आदेश दिलेले असतात. 112 सारखी हेल्पलाईन आमच्यासाठी काढली आहे. कुठेही असा तुम्हाला स्टॉकिंग होतोय, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला मारहाण होते, तुम्ही 112 नंबर ट्राय करा. तुम्हाला काही वेळामध्ये पोलिसांची मदत त्या ठिकाणी मिळेल. हे मी नुसतं तुम्हाला पोपटपंची म्हणून सांगत नाही. आम्ही सुद्धा हे नंबर मी स्वतः सुद्धा चेक करत असते. का चेक करत असते? की चालू आहे की नाही. लोकांनी असं म्हणायला नको ताई 112 कोणी उचलत नाहीत. मी 2दा-3दा फोन लावून डिस्कनेक्ट केले. त्यांचे मला परत कॉल आले, तुम्ही कोण बोलताय, तुम्ही फोन केला होता, तुम्ही अडचणीत आहात का? तर अशा पद्धतीच्या हेल्पलाईन सुद्धा आज आपल्याकडे आहेत. त्यामुळे सरकार त्याचं काम करतंय. आपण सुद्धा समाज म्हणून सजग राहायला पाहिजे असं मला वाटतंय. हा सुद्धा प्रेमविवाह होता. भक्तीचा जो विवाह होता हा सुद्धा प्रेमविवाह होता. या प्रेमविवाहातून पुढे त्यांना 5.5 वर्षाचा मुलगा सुद्धा आज आहे आणि तरी सुद्धा तिचा छळ थांबत नव्हता. तिच्या सासूचं आणि सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की तू मुलाला सांगत होते की तू हिला सोडून दे, तुला आपल्या जातीतली मुलगी करू. असं करून तिला टॉर्चर करण्यात आलं होतं. त्यामुळे या घटना ज्या सगळ्या होत आहेत आपण सुद्धा सजग राहायला पाहिजे. खरं तर 21व्या शतकामध्ये आज हुंडा
या विषयावरती आपल्याला बोलावं लागतंय। मुली स्वतःच्या पायावर उभ्या असताना सुद्धा त्यांना जाळण्यात येते, मारण्यात येते, मारून टाकण्यात येते। याच्यासारखं नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। एकीकडे नाशिकमध्ये येत्या काळात भव्य कुंभमेळा होणार असून लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे रुग्णालयांची दुरावस्था ही मोठ्या धोक्याचा इशारा मानली जात आहे। शहरात 3 आमदार असतानाही आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे। उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना पुरेशी सुविधा मिळत नाही, स्वच्छतेचा अभाव आहे आणि आवश्यक औषधांची कमतरता भासत आहे। रुग्णालय प्रशासन विशेषतः सिव्हिल सर्जन यांची भूमिका याबाबत उदासीन असल्याची तीव्र टीका नागरी आणि सामाजिक स्तरावरून होत आहे। कुंभमेळ्यासारखी जागतिक पातळीवरील धार्मिक आणि सामाजिक घटना दारात येऊन ठेपली असताना आरोग्य यंत्रणेची अशी तयारी भविष्यात नाशिककरांच्या आणि भाविकांच्या जीवावर बेतू शकते, असा गंभीर इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी स्वतः या प्रकरणाची दखल घेतात का आणि यंत्रणा जागी होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। बीबीएस न्यूज नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील 20 वर्षीय युवक याचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजता उघडकीस आली। मृत युवक शिवाजीनगर परिसरात राहणारा असून अज्ञात व्यक्तीने डोक्यावर व शरीराच्या इतर ठिकाणी वार करून शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगराच्या पायथ्याजवळ फेकून दिले होते। त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले। खून का झाला याबाबत अनेक तर्कवितर्क रंगवले जात आहेत। या घटनेने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील 20 वर्षीय युवक याचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजता उघडकीस आली। मृत युवक शिवाजीनगर परिसरात राहणारा असून अज्ञात व्यक्तीने डोक्यावर व शरीराच्या इतर ठिकाणी वार करून शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगराच्या पायथ्याजवळ फेकून दिले होते। त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले। खून का झाला याबाबत अनेक तर्कवितर्क रंगवले जात आहेत। या घटनेने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे। क्या नाम है आपका? मेरा खातिर जमात शाह नाम है सर, और हमारा भतीजा था नसीम अकबर शाह। किसी ने उसको मार दिया है शाम को 7 बजे। आज के दिन समझ लो ये मंडे सोमवार के दिन शाम को शिवाजी नगर में। तो मुझे पुलिस वाले से सर लोग से यही वो है कि मतलब जो जिसने मारा है उसे जल्द से जल्द पकड़ के हमें इंसाफ दिलाइए, इंसाफ चाहिए। और हमारे भतीजे सफील्ला शाह वो कंप्लेन किया है उधर जाके गंगापुर पुलिस चौकी में। आपको कैसे मालूम चला कि आपके मैं इधर रहता हूँ अपना सातपुर, उनका फोन आया मुझे, फिर हम शिवाजी नगर जाके आए।
तो एम्बुलेंस में डाल के पुलिस वाले सिविल लेके आए। फिर मुझे ये हादसे को मालूम पड़ा और सिविल आने के बाद में डॉक्टर साहब से पता चला कि वो खत्म हो गया लड़का। लड़के का नाम क्या है? लड़का लगभग 20 साल के आसपास है और उसका नाम है नसीम शाह। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. हार्दिक अभिनंदन. नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश श्री दशनाम गोसावी समाज संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरु श्री सूर्यभान तुकाराम गोसावी सर यांना अमृत महोत्सव निमित्त त्यांनी वयाचे 75 वर्षे पूर्ण करून 76व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्याबद्दल त्यांना नाशिक रोड श्री दशनाम गोसावी समाज संघटनेकडून व महाराष्ट्र प्रदेश श्री दशनाम गोसावी समाज संघटनेकडून सर्व पदाधिकारी व समाजबंधू भगिनी यांच्याकडून वाढदिवस निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पावसाने सिन्नर बस स्थानकाची झालेली पडझड. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी 3 साधू हे पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी हे साधू पोहोचले होते. त्या मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने हे साधू पुरात अडकून पडले होते. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम या साधूंना वाचवण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी रवाना झाली होती. हे साधू गेल्या काही तासांपासून पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. आता त्या साधूंची रेस्क्यू कडून सुटका करण्यात आली आहे. काल रात्री कुरभावीला मार्चेसमध्ये कुरभावीला 6 लोक अटकले होते नीरा नदीमध्ये आणि इंदापूरवरून आम्ही NDRFच्या टीम बोलवून रात्री 3:40ला त्यांना रेस्क्यू केला. मी पण फोनवर होतो पूर्ण वेळ त्यांच्यासोबत. तहसीलदार स्पॉटवर होते, प्रांत मॅडम पण त्या ठिकाणी व्हिजिट केले होते. जे आमदार खासदार सर्वांच्या सोबत आमच्या ऑलरेडी आम्ही फोनवर बोलत होतो. NDRFची टीमने त्यांना 3:40ला रेस्क्यू केला त्या स्पॉटवरून. ॲक्च्युली ते गोठामध्ये ते 6 लोक होते. त्यांना दुपारीपासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही इथून निघून जा, पण ते ऐकले नाही. आपल्या माध्यमाने मला सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जे लोकल स्थानिक प्रशासन आहे, तहसीलदार असतील, BDO असतील, नायब तहसीलदार असतील, प्रांत असतील, पोलीस प्रशासन असतील, त्यांच्याकडून जर आपला एक आव्हान आलं की आपण कुठल्याही स्पॉटवरून निघून जे इव्हॅक्युएट करायचे तर आम्हाला सहकार्य करा. आणि आज गुरसाडेमध्ये एक साधू आणि एक साधू महाराज आणि 2 व्यक्ती एक मंदिरमध्ये, मला वाटतं की महादेव मंदिरमध्ये अडकले होते.
ते बोटपासून 2 व्हॉलंटियर्स, कोळी समाजचे 2 व्हॉलंटियर्स आणि एक पोलीस कर्मचारी एक बोटमध्ये टाकून आम्ही, मला वाटतं की 2 तास अगोदर त्यांना पण आम्ही रेस्क्यू केलं आहे. पाणी वाढू शकते काय? उजनीची परिस्थिती कोण वाढते? उजनी बघा -22% गेला होता, आता ते -7.6% पर्यंत आलं आहे. खूप कमी दिवसात जवळपास 15% त्यामध्ये वॉटर लेवलमध्ये स्टोरेज झालं आहे. उजनीमध्ये जे पाणीच्या पातळी असते ते फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊसवर निर्भर नसते, ते पुण्यामध्ये किती पाऊस झाला, वरती किती पाऊस झाला त्यावर पण तो अवलंबून असतो. पण आता काहीच मतलब जे जसं ऑलरेडी IMDने संकेत दिला आहे की यावर्षी पाऊसच्या जे सरासरी आहे त्याचे 106-107% महाराष्ट्रामध्ये होणार. सोलापूरमध्ये 107-108% पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारामध्ये पण हीच परिस्थिती आहे. मला असं वाटते की ते पुन्हा हे असे जे मार्चेसमध्ये झाला, पंढरपूरमध्ये झाला, पुन्हा घडण्याची शक्यता आहे. आता प्रत्येक संध्याकाळी एक तहसीलदार आणि ब्रांचेसोबत मी विजिट ठेवली आहे. त्यामध्ये कुठले व्हल्नरेबल स्पॉट आहेत ज्या ठिकाणीतून इव्हॅक्युएट करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर ऑलरेडी आम्ही त्या VCमध्ये आम्ही आयडेंटिफाय करतो. बाकी NDRFच्या सोबत आम्ही टचमध्ये आहे. आमच्याकडे बोट्स आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, त्या व्हॉलंटियर्सची ट्रेनिंग झाली आहे. प्रत्येक जे आमचे बोट आहे आणि जे लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट आहे त्याची असेंब्ली एकदम थोड्या वेळेत कसा करायचे त्याची पण ट्रेनिंग झाली आहे. म्हणूनच आम्ही मार्च सिरसतून आणि तुमच्या गुरसाडेतून त्यांना आम्ही वेळेत काढू शकलो आणि त्याप्रमाणे आमची तयारी जी आहे तो आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील 2368 मुदत संपलेल्या गाळेधारकांनी मनपाच्या भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 16 व्यापारी संकुलातील व्यवसाय बंद ठेवून मनपासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. मनपाने रेडी रेकनरच्या 5% दराने भाडे आकारण्याचा निर्णय घेतला असून तो गाळेधारकांना मान्य नाही. गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सोनवणे यांनी जुन्या भाडेदराच्या दुप्पट आणि 2019 नंतर 2% रेडी रेकनरनुसार भाडे घेण्याची मागणी केली. तसेच निर्णय प्रक्रियेत गाळेधारकांचे प्रतिनिधी न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुखद अपार्टमेंट, अयोध्या कॉलनी, महाराष्ट्र बिर्याणी हाऊस समोर गंगापूर रोड, नाशिक येथे स्थापन करण्यात आलेल्या निनाद कराओके क्लब अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ या सुरेल संस्थेने अवघ्या 2 महिन्यातच संगीतप्रेमींचं मन जिंकलं आहे. सविता सरडे, प्रेमानंद आढाव, दीपाली पाठक, संतोष सूर्यवंशी यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेल्या या क्लबमध्ये आतापर्यंत 15,000हून अधिक गायक व संगीतप्रेमींची नावनोंदणी झाली आहे. गाण्याची आवड असूनही व्यासपीठ मिळत नसलेल्या कलाकारांसाठी हा क्लब म्हणजे एक संगीताचं मंदिरच ठरत आहे. या क्लबचा पहिला अधिकृत कार्यक्रम मंच आहे गीत एक सुरमई सांज शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी कुसुमाग्रज विशाखा हॉल, गंगापूर रोड येथे पार पडला. या कार्यक्रमास रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. क्लबचे सदस्य हे मंचावर प्रत्यक्ष सादरीकरण करताना दिसले. आरंभी संकोचणारे कलाकार आता आत्मविश्वासाने गात आहेत. हे क्लबच्या यशाचं प्रतीक ठरलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
सरगामचे नंदकिशोर देशपांडे, संगीत योगाचे साहेबराव मोले, माजी नगरसेवक अरुण काळे, काशीनाथ देसाई, रामदास निकम, शांताराम चांदोरे, भास्कर साळुंके, शिवसत्य योगा ग्रुपचे सचिन निकम व हर्षाली निकम, आशाताई व अमृत शिंदे, माणिक गायकर, गगन भरारीच्या सुचिता भाबर, रोटरी बेस्टच्या सीमाताई पछाडे, हरीश ठक्कर, अनिल पोटे, प्रशांत चंद्रात्रे, बीबीएस न्यूजचे कार्यक्रम को आगे बढ़ा सकते हैं। सविता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी। नमस्कार, कसे आहात? आता कॉल करू नका। कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे। तर्फे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि विनम्र अभिवादन करते। आमच्या निमंत्रणाला मान दिला आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं। प्रोत्साहन देण्यासाठी आजच्या मन चाहे गीत या संगीतमय संधीला उपस्थित राहिलात यासाठी मनापासून आभार। निनादची स्थापना ही हौशी आणि संगीतप्रेमी गायकांना एक सुसज्ज मंच मिळावा यासाठी झाली आहे। संगीताच्या या प्रवासात प्रत्येकाला गुणवत्तेची साऊंड सिस्टीम, उत्तम मंच आणि सन्मानाची वागणूक मिळावी हे आमचं ध्येय आहे। नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना आपली कला उलगडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं, हीच निनादच्या स्थापनेमागची खरी तळमळ आहे। आपला क्लबचा प्रवास 23 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाला। या काळात आम्ही विविध ठिकाणी विविध निमित्ताने संगीतमय कार्यक्रम सादर केले। त्यामध्ये महिला दिनानिमित्त आनंदी अंगण म्युझिकल योगा ग्रुप मार्फत आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकवर, ठक्कर डोम येथे रंगपंचमी विशेष कार्यक्रम, पुन्हा एकदा आनंदी अंगण येथे साज पाडवा, हनुमान जयंती निमित्त 2 शानदार कार्यक्रम केले आम्ही कॉलेज रोडला। इतक्या कमी वेळात एवढे दर्जेदार कार्यक्रम सादर करणारा निनाद हा एकमेव क्लब आहे। या यशस्वी प्रवासात आमच्या सोबत खंबीरपणे उभा असलेला आमचा निनाद परिवार म्हणजेच तुम्ही सर्व आमचे सहकार्य, आधारस्तंभ। आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक, शिवसत्य म्युझिकल योगा ग्रुप, समर्थ योगा ग्रुप यांचेही मनपूर्वक आभार। आता आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद आणि साथ हवी आहे। या संगीतमय सेवेत आम्ही सदैव आपले ऋणी मानू आणि पुढेही प्रेमाने सेवा करत राहू हीच प्रार्थना। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नीरा खोऱ्यातून येणाऱ्या 30,000चा विसर्ग 4,000ने केल्याने आज सकाळपासून पाणी उतरायला सुरुवात झाली आहे। पाणी उतरायला सुरुवात झाल्याने चंद्रभागेजवळील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे।